भजती मजले जैसे भजे तैसा त्या समी. कृष्ण सांगतो, जे जशी माझी भक्ती करतात तशी मी त्यांची भक्ती करतो. हे भगवद्गीतेतलं आहे. म्हणजे विनोबाने भाषांतर तंतोतंत बरोबर केलेलं आहे. आता हे संस्कृत ज्याला माहिती आहे त्यांनी सांगावं, हे विनोबाचं भाषांतर चुकीचं आहे, कोणी नाही सांगा. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ना भगवद्गीतेत कृष्णाने, ते करून दाखवलं आहे त्याने. चोख्या महाराज होतो. आणि मग ते जुने त्याला माहिती असेल, झाला महार पंढरीनाथ, आहे का नाही. मग तो पंढरीनाथ महार का झाला? चोख्यासाठी. करतो काय, त्यांनीच वचन दिलं आहे. म्हणजे एकदा ते मोरोपंत म्हणतील, तू काय नवल नाही केलं, तू वचन दिलंस म्हणून आलास, मी पण तुझी तशीच भक्ती केली. असा विषय आहे सगळा गमतीचा. काय देवाने असं काय काय केलंय लोकांसाठी, भक्तांसाठी. म्हणजे परमेश्वर कधी साक्षीदार फिरत नाही कोर्टात. कसे साक्षीदार फिरला हो, आधी सगळं सांगितलं आणि आलं नाका म्हणून शिक्षा नाही झाली, असं नाही. परमेश्वर कधी फिरणार नाही. त्यांनी जसं वचन दिलंय त्याप्रमाणे तो वागतोय. अशी काही एक उदाहरण आहे. काय करणार. आपण सगळ्यांना माहिती आहे देव भावाचा बुकेल. आपल्या केंद्रात पण एक मोठी पाठी होती पहिल्यांदा, देव भावाचा बुकेल उजव्या कोपऱ्यात. ती काढली नव्हतं. ती मला आमच्या दत्तविहारमध्ये ठाण्याला राहत असताना आमचे एक त्यांचं दुकान होतं, शोरूम होते. ते बोलले, काका मी तुम्हाला एक फ्रेम करून देईन अशी मोठी. त्याच्यावर तो मजकूर घेतला होता. म्हणून मी हे ब्राह्मण आता पहिल्यांदा विचारतात, ते आडनावावरनं कळतात म्हणत कोण आहेत ते. आता जसं मी सांगितलं, नानांकडे लक्ष्मीपूजनाला आता ब्राह्मणाने नाना ब्राह्मण नाही येत म्हणून लक्ष्मीपूजनाला श्रीसूक्त म्हटलं नाही, कारण श्रीसूक्त वेदातलं आहे. अजून पण असंच आहे, मग ते म्हणतात ब्राह्मण यजमान पाहिजे. म्हणजे माझ्याकडे म्हणतील पण मी दक्षिणा देईन 25 रुपये चालेल. पण नानांच्या नितींनी 5001 रुपये दिले, श्रीसूक्त नाही म्हटलं. मग आणि तो प्रभू रामचंद्रांनी शबरीच्या उष्टी बोरं खाल्ले. मग ते रामचंद्रांचे हे वडील झाले का नाही ब्राह्मण? रामाचे पण हे बाप झाले. म्हणजे काय सांगा. आता तू शबरी गेलेच नाही बोरं घेऊन, अभ्यास केला की कळेल. त्या एका राक्षसाला जेव्हा प्रभू रामचंद्र मारतात, कबंध नावाचा राक्षस फार मोठा असतो, तो मरता मरता सांगतो रामाला, तुम्ही आता इथून पुढे गेलात, कारण ते सीतेच्या शोधाला दोघं चाललेले असतात, रडकुंडीला आलेले असतात. तर इथून पुढे जा, तिथे पंपा सरोवर आहे, तिथे मातंग ऋषींचा आश्रम आहे. आणि त्या आश्रमात शबरी म्हणून एक बिल्लीण आहे, ते तुमचा सतत जप करते. तेव्हा प्रभू रामचंद्र मातंग ऋषींच्या आश्रमात ऋषींना नाही भेटत, आधी शबरीच्या झोपडीत जातात. कारण ते रोज पहाटे उठते, ऋषी उठायच्या आधी सगळा त्यांचा रस्ता झाडून काढते, त्या नदीवर आंघोळी जातात. तो कोणाच्या पायाला दगड पण लागता कामा नये, काळजी घेते. असं ती जगत असते त्या आश्रमात. बाहेर आश्रमाच्या दरवाजाजवळ तिची झोपडी असते. आणि तो लक्ष्मण सांगतो, राम ती उष्टी बोरं हातात घेतल्यानंतर तो लक्ष्मण खुणावतो, ही उष्टी आहे, त्याला दिसतंय शबरीने खाऊन बघितलेत ती. पण करतो काय राम? तिचं अंतःकरण एवढं शुद्ध आहे, वचन दिलेलं आहे देव भावाचा भुकेला. तिच्या अंतःकरणात प्रेम आहे रामाबद्दल. तो राम उष्टी बोरं पण खातो. लक्ष्मण सांगतो नका खाऊ, ती उष्टी आहे सगळे. काय करणार? काल मी सांगितलं ते, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोळी का ओळी, त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळी. कृष्ण सांगतो, ती गोपाळ काय मुलं काय सोहळ नेसलो ती, पण माझी भक्ती काय आहे त्यांच्या डोक्यात. नाही ती गोपी ते काजळ घालायच्या, आंघोळ घालायच्या स्वतःच्या डोळ्यात, तरी त्या सांगायच्या कृष्णा काजळ घालतो डोळ्यात, आग होईल, रडू नकोस, आई ग म्हणू नकोस. घालायच्या काजळ आपल्या डोळ्यात,
पण कृष्णाला सांगतात काजळ घालते तुझ्या डोळ्यात, इतक्या त्या कृष्णमय झालेल्या होत्या. म्हणून तो सांगतो की मला हे 11 वर्ष जो आनंद झाला तो नंतर झाला नाही. किती त्या गोकुळ वृंदावनात आनंद होता कृष्णाला, आणि कसे ते भाग्यवान सगळे लोक, नंद यशोदा अमुक प्रमुख सगळे ते डोळ्यापुढे उभं राहतात आपल्या. ते बोरं खाल्ल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात तुला काय पाहिजे. ती म्हणते मला काय पाहिजे, मला काही नको. मग म्हणतात बस. मांडी घालून ती शबरी बसते. प्रभू रामचंद्र तिच्या समोर बसतात आणि प्रभू रामचंद्राच्या तोंडातून एक ज्योत निघते, ती तिच्या तोंडात जाते आणि शबरी गेली. आणि मग नाथाने असं वर्णन केलं आहे, जेथे नित्यवस्ती श्री शुका, शुका म्हणजे शुकाचार्य, जे परीक्षितीला भागवत सांगायला कृष्णाने पाठवलंय ते शुकाचार्य. जेथे नित्यवस्ती श्री शुका, नित्यवस्ती श्री सनकाधिका. सनकाधिका म्हणजे ब्रह्मदेवाचे 4 मुलगा आहेत, सनक, सनंदन, सनातन, सन असे ते तिथे राहतात. शबरी पावली तया लोका, शबरी तिथे जाऊन पोचलेली आहे. आणि नित्यपूज्य शिवाधिका, भगवान शंकर सुद्धा शबरीचा जप करतायत. इतकी ती पवित्र झाली आहे, इतकी ती बिल्ली नसली तरी वास्तविक ती बिल्ल होती जातीने. पण तो जातीचा इथे प्रश्नच नाही, इथे प्रश्न आहे फक्त प्रेमाचा, शुद्ध